नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे। आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, अशा पद्धतीची विनंती करतो। आणि थेट आजच्या विषयावरती येतो। आजचा विषय जरांगे पाटलांच्या घोंगडी बैठका आता सुरू होणार आहेत आणि त्यातली पहिली बैठक नेमकी कधी, कुठे आणि केव्हा आयोजित होणार आहे, केली जाणार आहे, अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे। घोंगडी बैठकाने म्हणजे नेमकं काय, घोंगडी बैठका आयोजित करून ते नेमकं काय त्या ठिकाणी सादर करणार आहेत किंवा त्या ठिकाणी प्रतिसाद कशाचा असणार आहे, कसा असणार आहे, याचं सविस्तर विश्लेषण मी अगदी कमी वेळेमध्ये या व्हिडिओमध्ये करणार आहे। मुद्दा असा आहे की नुकत्याच शांतता मोर्चांचं आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं। त्याचा पहिला टप्पा मराठवाड्यामध्ये होता। मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये शांतता मोर्चांचं आयोजन केलेलं होतं, ज्यामध्ये लाखो लोकांचा प्रतिसाद आपण बघितलेला होता आणि काही जिल्ह्यामध्ये तर अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा उपलब्ध नव्हती, अशा पद्धतीची गर्दी सुद्धा जमलेली आपण बघितलेली होती। आता शांतता मोर्चाचा पहिला टप्पा पार पडला, त्याच्यानंतर मग दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। पश्चिम महाराष्ट्रात त्या मानाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा यामध्ये थोडासा प्रतिसाद कमी मिळाला। मात्र त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा हे मोर्चे अहमदनगर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी जेव्हा आले, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा अक्षरशः लोकांना उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, अशी इतकी गर्दी फार मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितलेली होती। रेकॉर्ड ब्रेक सभा ही पुण्यामध्ये झालेली होती आणि शांतता मोर्चे पूर्णपणे पार पडले। शांतता मोर्चेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी एक जाहीर केलेलं होतं की 29 ऑगस्टला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत। खऱ्या अर्थाने उमेदवार पाडायचे की स्वतःचे उमेदवार उभे करायचे, अशा पद्धतीचा निर्णय आम्ही 29 ऑगस्ट 2024 या दिवशी घेणार आहोत आणि त्यांनी सर्वांना आंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं होतं। त्या पद्धतीने लोकांची तयारी ही सुरू झालेली होती आणि लोक 29 ऑगस्टच्या प्रतीक्षेत होते। मात्र तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2024ची जी बैठक होती ती रद्द केली किंवा ती पुढे ढकलली। कारण असं देण्यात आलं की निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि ते खरंही होतं, निवडणूक थोडीशी पुढे जाऊ शकते। मग निवडणूक जर पुढे जाऊ शकते तर आपले जे डावपेच आहेत ते विरोधकांपर्यंत जाऊ नयेत, अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे, जे आपण बघितलेलं आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। मग अशा पद्धतीनं जर 29 ऑगस्टची जी बैठक आहे ती रद्द झालेली आहे, मग आता पुढील निर्णय अजून व्हायचा आहे, तर या वेळेमध्ये नेमकं करायचं काय, हा प्रश्न खरं म्हणजे मराठा आंदोलक आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर होता। त्यावरती तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक तोडगा निश्चित केला आणि या काळामध्ये आपण घोंगडी बैठका आयोजित करणार आहोत। या बैठका म्हणायला घोंगडी बैठका असणार आहेत, परंतु त्याचं स्वरूप एवढं लहान असेल असं अजिबात असू शकणार नाही। कारण फार पूर्वी जेव्हा खेडोपाड्यामध्ये अशा पद्धतीच्या काही बैठकांचं आयोजन केलं जात होतं, घोंगडी टाकून किंवा काही छोटंसं बसायला टाकून गाव पातळीवरती अशा काही बैठका होत होत्या। मात्र आत्ताच्या सध्याच्या आधुनिक युगामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील हे म्हणायला जरी घोंगडी बैठका जरी म्हणत असतील तरी त्या बैठकांना लाखोंचा जनसमुदाय येऊ शकतो, जमू शकतो आणि येणार आहे, अशाच पद्धतीनं विश्लेषण जर केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही। कारण आजपर्यंत त्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता तो आपण बघितलेला आहे आणि आत्ता जे घोंगडी बैठकांचं आयोजन जे विधानसभेच्या मतदारसंघानुसार मनोज जरांगे पाटील करणार आहेत, तेव्हा त्या संपूर्ण मतदारसंघामधील लाखो लोक या बैठकांना जमू शकतात, अशा पद्धतीचं चित्र आणि ग्राउंड रिपोर्ट अशाच पद्धतीचे आहेत। जेव्हा मनोज जरांगे पाटील प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने एका बैठकीचं आयोजन करणार आहेत, तेव्हा त्या मतदारसंघामधील जास्तीत जास्त लोक किंवा लाखो लोक या बैठकांना जमू शकतात, तशा पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट आहे। मग अशा पद्धतीच्या बैठका ज्या सुरू होणार आहेत त्यातील पहिली बैठक ही कुठे सुरू होणार आहे, तर ती पहिली बैठक ही गेवराई या तालुक्यामध्ये आयोजित केली जाणार आहे। किंवा गेवराई हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची पहिली बैठक आयोजित केली जाणार आहे। गेवराई अर्थात बीड जिल्ह्यामधील हा एक तालुका आहे, तो एक विधानसभेचा मतदारसंघ आहे। त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये बहुतेक प्रमाणे बीडमधीलच संपूर्ण विधानसभेच्या मतदारसंघामध्ये या घोंगडी बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे। मग ती गेवराई आहे, माजलगाव आहे, बीड आहे, परळी आहे, केज आहे आणि आष्टी मतदारसंघ आहे। या सर्व मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीने घोंगडी बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे। गेवराईमध्ये पहिली बैठक आहे आणि ही पहिली बैठक 5 सप्टेंबर 2024 या दिवशी ही आयोजित केलेली आहे। त्याचं ठिकाण माझ्या माहितीप्रमाणे गेवराई शहरामध्ये ठेवलेलं आहे
येणाऱ्या काळामध्ये ठिकाण आपल्याला कळू शकतं. गेवराईमध्येच प्रॉपरला ठेवलं जातं की गेवराई तालुक्यामध्ये कुठलं एखादं गाव निवडलं जातं, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. परंतु आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गेवराई शहरामध्ये या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे आणि याला लाखो लोक जमणार आहेत. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, कारण आत्ताची जी चर्चा आहे आणि आंदोलक ज्या पद्धतीने तयारी करत आहेत त्यानुसार या बैठकीला लाखो लोक येऊ शकतात, येणार आहेत. फक्त लोकच येतील असं नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत, जे गेवराईमध्ये किंवा प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे इच्छुक लोक आहेत ते सुद्धा या बैठकीला जाणार आहेत आणि इच्छुक उमेदवारांची जी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यातून मनोज जरांगे पाटील हे जनतेमधून यातल्या एका उमेदवाराची कदाचित निवड करू शकतात. आता ते करतील का किंवा आपले स्वतःचे उमेदवार अशा पद्धतीने इतक्या लवकर देतील का यावरती प्रश्नचिन्ह आहे. मात्र चर्चा अशी आहे की इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि जनतेमध्ये हा प्रश्न फेकला जाणार आहे किंवा टाकला जाणार आहे की तुम्हाला यांच्यामधून नेमका कुठला प्रतिनिधी तुमचा असावा असं वाटत आहे. त्यामधून जर अशा पद्धतीने जर काही लोक निवडायला सुरुवात जर झाली तर कदाचित हे सगळं चित्र अशा पद्धतीने आपल्याला दिसू शकतं किंवा काही उमेदवार आपल्या लक्षात येऊ शकतात की मग गेवराईमधून कोण येऊ शकतं किंवा बीडमधून कोण येऊ शकतं किंवा मग मराठवाड्यामधून अशा पद्धतीने कुठली लोक दिली जाऊ शकतात, हे सुद्धा या घोंगडी बैठकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकतं. याला थोडासा वेळ आहे. 5 तारखेनंतर ते जाहीर होणार आहे. मात्र पहिली बैठक कुठे सुरू होणार आहे याचं विश्लेषण मी आपल्यासमोर केलेलं आहे. पहिली बैठक अर्थात गेवराई आणि त्याची तारीख आहे 5 सप्टेंबर 2024 आणि त्यानंतर कंटिन्यू या बैठका सुरू होणार आहेत. या संपूर्ण कदाचित मराठवाड्यामध्ये होऊ शकतात. मराठवाड्यामध्ये जर पूर्ण झाल्या तर मग पुढील टप्प्यामध्ये लागूनच असलेला पश्चिम महाराष्ट्रही कव्हर केला जाऊ शकतो. तोपर्यंत निवडणुकीचं चित्रसुद्धा थोडंसं स्पष्ट होऊ शकतं. तेव्हा त्यानंतर मग ह्या घोंगडी बैठकांना स्टॉप देऊन मनोज जरांगे पाटील ही पुढील भूमिकाही जाहीर करू शकतात. हे येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. मात्र घोंगडी बैठकांबद्दल जेवढ्या काही अपडेट्स होत्या त्या मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा माझा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.